आहेत. 12 मिनिटात इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि आपला एक्स्ट्रा प्लेयर जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला नसेल तर त्या टीमला 2 रनची पेनल्टी लावली जाईल. दोन्ही टीमला ही सूचना आहे. प्रत्येक टीमने मॅच चालवण्यापूर्वी आपला प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अन्यथा ज्या संघाचा प्रतिनिधी ते नसेल त्या संघाला 2 रनची पेनल्टी लावली जाईल. या पुढील सामना असेल ओम 11 मिडबाव विरुद्ध नवनाथ 11 हडी अ. चला सामना सुरू करण्यास हरकत नाहीये. सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. सागर आणि अमय गोलंदाजीसाठी मात्र पहिल्या षटकातून गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो मिथुन. 12 मिनिटांची वेळ. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती मात्र डिक्लेअर आली आहे. आता इथून पुढे मात्र कोणत्याही संघाने मैदानातून बाहेर जायचं नाहीये. कंटिन्यू आता मात्र मॅचेस आपण खेळवणार आहोत. आणि सामनावीराचा मान जातोय तो आतिशला. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली पराभूत संघामधून. आतिशला मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्याला सामनावीराची टी शर्ट दिली जाणार आहे. आणि इथून पुढे मात्र सर्व संघांनी आपले सामने कंटिन्यू खेळवले जाणार आहेत. त्यामुळे कोणीही मैदानातून बाहेर जाऊ नका ही प्रत्येक खेळाडूला ही विनंती आहे. जे जिंकलेले संघ आहेत त्यांनी मैदानावरतीच थांबायचंय. सामना सुरू होतोय. मिडबाव बॉईज आणि त्यांच्या विरोधात जय श्रीराम बाळकेवाडी. मिडबाव बॉईजने आज या मॅच मध्ये टॉस जिंकून मात्र बॅटिंग करायचा निर्णय या सर्वप्रथम पहिल्या इनिंग साठी स्वीकारलाय. सागर कडून मात्र 2 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्यात. डाकुऱ्याचा फलंदाज या वेळेला बॅटची एज घेतोय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला धक्का मिडबाव बॉईज टीमला. अमेयला माघारी परतावं लागेल. डाकुऱ्याचा फलंदाज अमेय बॅक टू द पवेलियन. पहिला विकेट मात्र पटकावला गेला. अमयच्या स्वरूपात मात्र पहिली विकेट मिथुनला मिळते. 3 बॉल पूर्ण झाले. 2 चेंडू आपण जर पाहिलं तर 2 सिंगल आले आणि तिसरा बॉल मात्र बॅटची एज घेत विकेट किपर कडे गेलाय. चांगला बॉल या वेळेलाही हाताळला गेलाय. 4 बॉल पूर्ण होत आहेत पहिल्या षटकातून. 12 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या. पहिली ओव्हर सध्या आपण सुरू झालेली बघतोय. 4 वाजून मात्र 10 मिनिटाला हा सामना सुरू झाला होता. 2 मिनिटं झाली आहेत. अजून 10 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहेत आणि या 10 मिनिटांमध्ये मात्र उर्वरित 2 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 5 चेंडू पूर्ण. शेवटचा बॉल शिल्लक. परत एकदा मात्र हा बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूने मात्र सांगत आहोत पहिल्या ओव्हर अखेरीस 1 विकेट आणि 3 धावा आलेल्या आपल्याला बघायला मिळतील. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल. तदनंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आली. चौथा बॉल मात्र आपण जर पाहिलं तर निर्धाव. 5वा बॉल सिंगल आणि शेवटचा बॉल ही निर्धावरित्या हाताळला गेला. अशा पद्धतीचं मात्र हे पहिलं षटक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. गावडे युवा प्रतिष्ठान मिडबाव मुंबई
आणि शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे आपण बघत आहोत। आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा। स्पर्धा मात्र आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळत चाललेली आपल्याला बघायला मिळते। नितेश येतोय गोलंदाजीसाठी। सलामीची जोडी तोडली गेली, फोडली गेली। पहिल्याच ओव्हर मधून मात्र मिथुनने अमेयला तंबूचा रस्ता दाखवला। चला फिल्डिंग मध्ये मात्र आता वेळ घालवू नका नितेश, लगेचच आपण ओव्हर चालू करायची आहे, नाहीतर मग 12 मिनिटांच्या वर जर वेळ खर्च केला तर तुम्हाला पेनल्टी लागेल। राऊंड विकेट, पहिला चेंडू फुल टॉस मिस केलाय, बॉल जातोय विकेट कीपरच्या दिशेने। पहिला चेंडू निर्धाव आला। दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या डॉट बॉल सोबत। परत एकदा फुल टॉस बॉल, यावेळेला मात्र पायावर जाऊन आदळलेला हा बॉल बघायला मिळतोय। लेग बाईचा इशारा पंच महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून। एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र आता येताना आपल्याला बघायला मिळते। धावसंख्या झाली आहे 4। स्ट्राइकवर यावेळेला वरुणसाठी मात्र एक वाईड लाईन फ्लाइटेड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर बॉल निघून जातोय। व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा महेशजी मकवाना यांच्या माध्यमातून। 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती, एक विकेट आलेली आपण पाहिली होती पहिल्याच ओव्हर मध्ये। अमेय आउट झाला। अमेयची जागा घेण्यासाठी मात्र वरुण आले मैदानाच्या आत 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी। परत एकदा स्विंग अँड मिस होतोय, परंतु हा बॉल सुद्धा ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता, अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर होता। व्हाईट बॉलचा इशारा कळवला गेलाय पंचांकडून। परत एक एक्स्ट्रा। पुढील संघ टॉस साठी बोलून घ्या। पुढच्या 2 संघांना टॉस साठी आम्ही आता बोलवणार आहोत। नाव पुकारा। ओम 11 मिडबाव आणि नवनाथ 11 हडी अ। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय। मुख्य व्यासपीठावरती मात्र पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। ओम 11 मिडबाव आणि नवनाथ 11 हडी अ या संघाला विनंती आहे। नवनाथजी गावकर, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी लवकरात लवकर व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय। आणि त्याचबरोबर ओम लोके, दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील पुढील मॅचचा टॉस करत असताना। दरम्यान या वेळेला मात्र विकेट आली आहे, आणखीन एक धक्का लागतोय। सागर सुद्धा त्या वेळेला आउट होऊन माघारी परतेल। दोन्ही फलंदाज मात्र कॉट बिहाइंड झालेत। यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र विकेट किपरच्या हातामध्ये झेल सोपवली या दोन्ही फलंदाजांनी। संघाची धावसंख्या आपण सध्या पाहिली तर स्कोर कार्ड वरती आपल्याला धावा बघायला मिळतात 7, 2 गडी बाद। आणि जर्सी नंबर 7 मैदानाच्या आत जातोय। 7 धावांचा हा खेळ मात्र पूर्ण झालाय 2 विकेटच्या मोबदल्यात। यानंतर ओम लोके आणि नवनाथजी गावकर यांच्या संघामध्ये मॅच असणार, अर्थात एका बाजूला नवनाथ 11 असेल तर दुसऱ्या बाजूला ओम 11 असेल। दोन्ही संघ नायक आपण लवकरात लवकर टॉस साठी या। आणि मगाशी चिंदर ब विरुद्ध मिडबाव बॉय जसा जो सामना झाला होता, त्या सामन्याचा सामनावीर ठरला होता भावेश, चिंदरचा भावेश। चिंदर बी संघाकडून खेळणाऱ्या भावेशला मी विनंती करतोय आपला सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर येऊन स्वीकारायचा आहे। दरम्यान आडव्या बॅटने खेळलेला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र फिल्डर आहेत। नवीन फलंदाजांची जोडी आहे मैदानामध्ये। एका बाजूला वरुण लाल टी शर्ट मध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्या सोबत मात्र बॅटिंग करण्यासाठी आता हर्षल आलाय मैदानाच्या आत। जर्सी नंबर 7, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 8। 2 विकेटच्या नंतर दुसरी ओव्हर। आणि दरम्यान या बॉलवरती हवेत फटका खेळला गेलाय, विकेट मिळवण्याची संधी आहे। पाहूया मात्र क्षेत्ररक्षक या वेळेला बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत। 2 धावांचा प्रयत्न केला गेला, दुहेरी अंकामध्ये मात्र धावसंख्या। आणि भावेशला मी विनंती करतोय, चिंदर ब या संघाकडून मात्र खेळत असणारा भावेश, भावेशला मात्र सामनावीराचं हे टी शर्ट दिलं जातंय। मगाशी झालेल्या मॅच मध्ये मिडबाव बॉयज संघाच्या विरोधात जरी त्यांच्या टीमला पराभव पत्करावा लागला असला तरी भावेशचा खेळ मात्र खूप चांगला राहिला। गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगलं षटक त्याने हाताळलं होतं। 1 ओव्हर मध्ये 5 रन आणि 1 विकेट मात्र त्यांनी पटकावली होती।
सध्या अक्षय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 घेऊन आलाय. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे डबल डिजिट मध्ये 10. आपटलेला बॉल या वेळेला मात्र बॅडमिंटन स्टाईलने आणि हा बॉल मिसफिल्ड सोबत जातोय निघून. 4 धावांसाठी चौकार येईल या बॉलवर. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन या वेळेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि या चौकारासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. तीन ओव्हरचा हा सामना आहे. 12 मिनिटांची वेळ तुम्हाला दिली गेली होती. 18 मिनिटं आपण खर्च केलेली आहेत. आठ मिनिटं मात्र पूर्ण झाली. चुकीची दुरुस्ती थोडीशी या वेळेला करतोय. 4:10 हा सामना सुरू झाला होता. सध्या 4:18 झाली आहेत. अगदी वेळेत मात्र सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. असं सहकार्य मात्र सर्व संघांकडून आम्हाला अपेक्षित आहे. टॉस केला जातो या दरम्यान. ओम 11 विरुद्ध नवनाथ 11. मिडभाव विरुद्ध हडी अ. नवनाथ हडी अ टॉस जिंकलेला आहे. ठीक आहे. हा नवनाथ 11 हडी अ या संघाने पुढील सामन्यासाठीचा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. जरा लवकरात लवकर निर्णय सांगा. हा ठीक आहे. नवनाथजी लवकर निर्णय सांगून लगेचच स्वीकारलेल्या निर्णयाप्रमाणे मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण थोडंसं स्पीडअप करण्याची गरज आहे. कारण 6 सामने शिल्लक आहेत. त्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा आपल्याला पार पाडायचा आहे. 4:19 6:30 पर्यंत मला वाटतं अंधार पडेल आणि मग त्यानंतर मात्र आपल्याला स्पर्धा खेळवता येणार नाही. त्यासाठी मात्र आपल्याकडे कोणतीही लाईट व्यवस्था उपलब्ध नाही आहे. त्यामुळे थोडीशी घाई आता आपल्याला करावी लागेल. 2 चेंडू आणि 17 धावा. 2 बॉल चेंडू आता मात्र या ओव्हर मधले शिल्लक राहिलेत. 17 धावा स्कोर कार्डवर. स्टेप आउट झाले होते. बॉल मात्र डाऊन द लेग साइड जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच सुबोधजी घडसे यांच्या माध्यमातून. सोबत मात्र आपण पाहतोय महेशजी मकवाना, एक मोठा दांडगा अनुभव या खेळाडूंचा. पंचांच्या भूमिकेत सध्या आपण त्यांना बघत आहात. स्ट्रायकिंग अंपायर मध्ये आपण बघतोय महेशजी मकवाना यांना. परत एकदा मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र स्टंप वरून बॉल गेला होता. नवनाथजी गावकर आपल्याला विनंती असेल आपला निर्णय काय तो लवकरात लवकर आम्हाला कळवायचा आहे. नवनाथ 11 हडी अ या संघाने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅचचा निर्णय मात्र लवकरात लवकर कळवण्याची विनंती असेल. दरम्यान हा बॉल सुद्धा हवेत राहिला. परत एकदा मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. कॉलिंग मध्ये मात्र थोडीशी गडबड बघायला मिळेल आणि वरूनला मात्र रनआउट होऊन माघारी परतावं लागेल. नवनाथ 11 हडी अ या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. ओम 11 आपल्याला विनंती असेल आपण सलामीची जोडी तयार ठेवा. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरचा हा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हर नंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 20 धावा झालेल्या आहेत. 21 धावांची गरज आहे. 7 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असेल येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. या 7 धावांच्या प्रतिषटकाच्या सरासरीने मात्र 21 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मिडभाव बॉईज लवकरात लवकर फिल्डिंग लावा. मिडभाव बॉईज चला. पुढील दोन्ही संघ तयार राहा. पुढची मॅच आहे ते दोन्ही संघ तयार राहा. बॅटिंग वाले लवकरात लवकर फलंदाजीवाले जा मैदानात. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या. पहिला बॉल पडल्यानंतर मात्र 12 मिनिटांचा वेळ तुम्हाला या 3 ओव्हर साठी दिला जातोय. इथून पुढे मात्र आता वेळेत मात्र आपल्याला सामने खेळवायचे आहेत. प्रत्येक संघाला ही सूचना असणार आहे की आपण थोडंसं सहकार्य करायचंय.
पंच सामना सुरू करा लवकर, वेळेचं बंधन आहे. पंच जरा घाई करायची आहे. चला सुरुवात झाली आहे. डिक्लेअर आलाय पहिल्या बॉलवर. गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर राजू आहे. लाडोबा. दुसरा बॉल या वेळेला स्टेप आउट होऊन खेळलेला फटका. बॉल सरळ मात्र लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा येत आहेत या बॉलवर. षटकार. जरा फलंदाजी करत असताना आपली पॅन्ट आपण व्यवस्थित करायची, आपल्याला विनंती आहे. परत एकदा या वेळेला मात्र लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान या वेळेला परत बॉल जातोय. ऑन साइडला मात्र जात असताना एक धाव घेतली गेली. परत एकदा हा फटका मिस केलाय. परत एकदा समोरच्या दिशेने आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. षटकार येतोय परत एकदा. नितेशच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. 21 धावांचा पाठलाग करायचा होता. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मात्र एक एक षटकार आलाय. 2 सिंगल आलेत आतापर्यंत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती पहिल्या षटका अखेरीस मात्र 14 धावा. 7 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मिनिटांची वेळ तुम्हाला दिली गेलेली आहे. जर 12 मिनिटांमध्ये मात्र जर इनिंग पूर्ण केला नाहीत, वेळ वाया घालवला तर तुम्हाला पेनल्टी लावली जाईल. लक्षात घ्या दोन्ही टीम. विशेषतः फिल्डिंग करणाऱ्या ज्या टीम्स असतील त्यांना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सारखं सारखं बदलायचं नाहीये. थोडी घाई करा. चला लवकर, नाहीतर पेनल्टी लागेल तुम्हाला. 4:23 ही मॅच चालू झाली होती. पहिली ओव्हर 3 ओव्हरमध्ये पूर्ण 3 मिनिटात पूर्ण झाली आहे. दरम्यान या वेळेला पंचांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला कळवला जातोय. वेळेची कमी आहे, वेळेचं बंधन आहे. निर्धारित वेळेतच मात्र आपल्याला आता मॅचेस खेळवावे लागतील. अदरवाईज मात्र आपल्या सामन्यांचा पूर्ण शेड्यूल जो आहे तो होऊ शकणार नाही. पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. नवनाथजी आपल्याला विनंती असेल, आपण लगेच ही मॅच संपल्यानंतर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. हडी अ या संघाला विनंती असेल, अजिबात विलंब करायचा नाहीये. जशा या 2 टीम बाहेर येतील, आपण नवीन 2 टीमने मैदानाच्या आत जायचंय. या वेळेला आपटलेला बॉल. पाहूया किती धावा मिळत आहेत. बॉल मैदानाच्या आत आलाय. बॉल मागे निघून जातोय. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलाय. थ्रो करतोय. एक रन शॉट काढली गेली आहे. चार धावांची गरज.
9 चेंडू शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आणि या फटक्यासोबत मात्र हा सामना या वेळेला मला वाटतं समाप्त होईल. षटकार ठोकलाय शेवटच्या बॉलसाठी. चौकारांची गरज होती परंतु षटकाराने मात्र मॅच संपवली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे वरुण. जय श्रीराम वाळकेवाडी संघाच्या वरुणला विनंती असेल सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मात्र आपण व्यासपीठावरती यायचंय. चला नवनाथजी आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या.